सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, ॲज यू ऑल नो की कालपासून आपल्या इंजिनिअरिंगचे कॅपराउंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही स्टार्ट झाली आहे. काल मी त्याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केली होती की तुम्हाला स्टेप बाय स्टेप ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा. बट त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना प्रश्न होता की दादा हे ऑनलाईन व्हेरिफिकेशनमध्ये म्हणजे आपले ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण देतो तर ह्याच्यामध्ये नक्की प्रोसेस कशी होते, आमचे डॉक्युमेंट्स कसे व्हेरीफाय होतात, डॉक्युमेंट्समध्ये काही मिस्टेक असेल तर काय प्रॉब्लेम येतो का, आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशनची प्रोसेस कशी होते, आम्हाला ऑफलाईन डॉक्युमेंट्स हे कसे व्हेरीफाय करून घ्यायचे, हे बऱ्याच मुलांना प्रश्न होते. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे की ऑफलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे, दोघांपैकी आम्ही कुठली मेथड चूज केली पाहिजे हे भरपूर मुलांना प्रश्न पडले होते. तर ह्याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे की कुठल्या मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज करायचं आहे आणि कुठल्या मुलांनी ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज करायचं आहे. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट अपडेट, आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2 ही लवकरच फुल होणार आहे. ॲक्च्युली मी ह्या बॅच 2ची ऑफर काल मी शेवटचे दिवस ठेवला होता, म्हणजे कालची लास्ट डेट ठेवली होती ऑफरची. बट भरपूर मुलांची डिमांड होती की दादा ऑफर ही तीच राहू देत, प्राइस इन्क्रीज नको करूस. तो त्याच्यामुळे भरपूर मुलांच्या डिमांडमुळे मी सेम प्राइस ठेवतोय बॅच 2ची. सो त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ह्या बॅच 2 मध्ये एनरोल करू शकता. इंजिनिअरिंग आणि फार्मसी दोन्ही बॅचेस हे आता लाईव्ह आहेत. सो लवकरात लवकर एनरोल करून घ्या, कारण की जर एकदा सीट्स फुल झाले तर आम्ही ही काउन्सिलिंगची बॅच क्लोज करणार आहोत आणि ही लास्ट बॅच असणार आहे. ह्याच्यानंतर कुठलीही बॅच आम्ही लॉन्च करणार नाही आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. त्यासोबत मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. जर तुम्हाला काही एन्क्वायरी करायची असेल पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तर त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून मी किंवा माझ्या टीमसोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. म्हणजे आम्ही तुम्हाला जी पण तुमची क्वेरी असेल ती आम्ही तुमची सॉल्व्ह करून देऊ. सो त्याच्यामुळे सगळे डिटेल्स आणि सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता सगळ्यात पहिला मोड आहे तो आहे ई स्क्रुटिनी मोड, ज्याला आपण बोलतो ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे काय की तुमचे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे जो कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे तुमचे ऑनलाईन व्हेरीफाय होत असतात. तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑफलाईन व्हिजिट करावं लागत नाही. जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुमचे घर बसल्या व्हेरीफाय होत असतात. आता ह्याची नक्की प्रोसेस काय तर ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असता तर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना तुम्हाला एक शेवटची स्टेप येते, ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत हे सगळे तुम्हाला अपलोड करावे लागतात. तुमच्या फॉर्म फिलिंगमध्येच तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. आता हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला 2 फॉर्मॅट दिलेले आहेत. एक तर तुम्ही इमेज फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता, नाहीतर तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. आता ह्या इकडे तुम्ही दोन्ही फॉर्मॅटमध्ये कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अपलोड केलं तरी पण चालेल, बट आय वुड रेकमेंड की तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे अपलोड करा. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ना हे PDF फॉर्मॅटमध्ये प्रॉपरली विजिबल होतात. म्हणजे जर समोरच्या माणसाने तुमचे डॉक्युमेंट झूम तरी केले तर त्या डॉक्युमेंट्समध्ये जे पण डिटेल्स दिले आहेत हे सगळे प्रॉपरली विजिबल होतात. बट इमेजमध्ये काय होतं की तुम्ही जर डॉक्युमेंट झूम केलं तर थोडंफार ब्लर होतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला इमेज रेकमेंड नाही करत आहे. जे पण तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल तर हे तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. आता जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता, एकदा तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले, तुम्ही एकदा पूर्ण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला तर हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जातो व्हेरीफाय होण्यासाठी. आणि हे सगळं पूर्ण ऑनलाईन होत असतं, म्हणजे ऑनलाईनच तुमचा फॉर्म व्हेरीफाय होण्यासाठी एका स्क्रुटिनी सेंटरमध्ये जात असतो. आता स्क्रुटिनी सेंटरमध्ये कोण सर किंवा मॅडम असतात, ते पूर्ण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म चेक करतात आणि ही सगळी प्रोसेस ऑनलाईन असते. तुम्ही जो फॉर्म सबमिट केलाय तो फॉर्म त्यांच्याकडे ऑनलाईन जातो आणि ते ऑनलाईनच सगळा फॉर्म तुमचा व्हेरीफाय करत असतात. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे पण तुम्ही डिटेल्स एंटर केलेत तर हे सगळं बरोबर आहेत की नाही तर हे सगळं व्हेरीफाय करतात. त्याच्यानंतर जे पण तुम्ही रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, जे पण तुम्ही PDF अपलोड केली आहेत, तर हे सगळे डॉक्युमेंटची PDF हे 1 बाय 1 ओपन करून बघतात की ह्या डॉक्युमेंटमध्ये जे पण डिटेल्स दिले आहेत हे सगळे बरोबर आहेत की नाही, ह्याचे हे डॉक्युमेंट व्हॅलिड आहे की नाही, स्पेशली इन्कम सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे व्हॅलिड आहे की नाही, हे पूर्ण ते चेक करत असतात. आता जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण क्लिअर असेल, त्याच्यामध्ये काही पण मिस्टेक नसेल, त्याच्यासोबत तुम्ही जे पण डॉक्युमेंट अपलोड केलेत जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये पण काही मिस्टेक नसेल तर तुमचा फॉर्म हा पूर्णपणे व्हेरीफाय केला जातो. म्हणजे तुमचा फॉर्म हा व्हेरीफाईड म्हणून त्याच्याकडे टिक केला जातो आणि हे तुम्हाला समजतं, एकतर तुम्हाला SMS येतो किंवा तुम्हाला लॉग इनमध्ये समजतं की तुमचा फॉर्म हा कम्प्लिटली व्हेरीफाय झालेला आहे. आता हे तुम्हाला कसं व्हेरीफाय झालं आहे की नाही झालं आहे हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन नका घेऊ. बट इन केस जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही काही पण मिस्टेक केली असेल किंवा जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले असतील किंवा इनव्हॅलिड डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर त्या केसमध्ये तुम्हाला एक डिस्क्रिपन्सी प्रोव्हाइड केली जाते. डिस्क्रिपन्सी म्हणजे काय की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये मिस्टेक आहे, ती मिस्टेक तुम्हाला करेक्ट करण्यासाठी एक तुम्हाला चान्स दिला जातो, त्यालाच आपण बोलतो डिस्क्रिपन्सी. आता हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच दिलं जातं. म्हणजे एकदा तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट सगळे सबमिट केले तर ते ऑनलाईन चेक करतात. जर काय तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये प्रॉब्लेम असेल तर ते तुम्हाला ऑनलाईनच सांगतात की बाबा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये किंवा तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही ही मिस्टेक केलेली आहे, ही मिस्टेक तुम्ही करेक्ट करून घ्या.
आता ह्या पॉईंट तुम्हाला घाबरून जायचं नाही की आपला फॉर्म रिजेक्ट झाला, आपल्याला डिस्क्रिपन्सी आली, आपला फॉर्म व्हेरीफाय न झाला, आता पुढे काय होणार हे तुम्हाला घाबरायचं नाहीये. हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला परत तुम्ही सबमिट करू शकता, तुम्ही रिसबमिट करू शकता. एकदा जी पण तुम्ही मिस्टेक केली आहे ही सगळी तुम्ही करेक्ट करून हा फॉर्म तुम्ही रिसबमिट करू शकता. बट एवढंच आहे की ही जेवढी पण प्रोसेस असते ही सगळी ऑनलाईन असते. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिपन्सी काय आली आहे हे पण सगळं तुम्हाला ऑनलाईनच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. इकडे तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑफलाईन व्हिजिट करावं लागत नाही. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल नक्की ही ई स्क्रुटिनी मेथड नक्की काय आहे आणि ह्याच्यामध्ये नक्की प्रोसेस कशी होत असते. आता नेक्स्ट मोड आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड, म्हणजेच काय की ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता हे ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे जो पण ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. या इकडे तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरीफाय होत नाहीत. जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. आता ह्याच्यामध्ये नक्की तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे तर हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता तर त्या तिकडे तुम्हाला विचारलं जातं नक्की तुम्हाला कुठल्या मोडनी व्हेरिफिकेशन करायचं आहे, नक्की तुम्हाला ऑनलाईन मोडनी करायचं आहे की ऑफलाईन मोडनी करायचं आहे. जर तुम्ही त्याच्याकडे ऑफलाईन मोड म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी मोड तुम्ही सिलेक्ट केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याकडे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला मिळतं आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला सगळी स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट बघायला मिळते. म्हणजे जो पण तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करताय त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमच्या जवळपास कोणतं स्क्रुटिनी सेंटर आहे तर त्याची तुम्हाला सगळी लिस्ट बघायला मिळते. तर ते तुम्ही स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही एक डेट सिलेक्ट करून की नक्की कुठल्या डेटला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणार आहात ती तुम्हाला डेट सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला टाइम स्लॉट हा सिलेक्ट करायचा आहे. आता जसं मी काल ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत होतो तर काल स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट ही अपडेट झाली नव्हती, कारण की जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही 30 जूनपासून स्टार्ट होणार आहे. तर त्याच्यामुळे सीड्सनी ती स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट अपडेट केली नसेल. मोस्टली आज ती अपडेट होईल. जर आज अपडेट नाही झाली तर उद्या तुम्हाला पूर्ण स्क्रुटिनी सेंटरची लिस्ट तुम्हाला त्याच्याकडे बघायला मिळेल. बट तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असतानाच तुम्हाला त्याच्याकडे बघायला मिळतं नक्की तुमच्या जवळपास कुठले स्क्रुटिनी सेंटर आहेत, कुठल्या सेंटरमध्ये जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकता. तर तेच तुम्हाला त्याकडे सिलेक्ट करायचं असतं आणि त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करून घ्यायचे असतात. आता एकदा तुम्ही ते स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट केलं, तुम्ही एक टाइम स्लॉट सिलेक्ट केला तर त्या टाइम स्लॉटमध्ये जाऊन जे पण तुम्ही स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट केलं त्या तिकडे जाऊन तुमचे जेवढे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत, मी झेरॉक्स बोलत नाही आहे, जेवढे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याच्यानंतर जो पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं त्याची एक तुम्ही प्रिंट घेऊन जायची आहे आणि हे सगळं तुम्ही त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये सबमिट करायचं आहे. त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे घेतले जातील. सगळे डॉक्युमेंट्स हे 1 बाय 1 ते चेक करतील नक्की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय एरर नाही आहे ना, काय सगळे डॉक्युमेंट्स सगळे बरोबर आहेत की नाही, तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक नाही आहे ना, सगळे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिटेल्स बरोबर आहेत का हे सगळं तुमचं व्हेरीफाय केलं जातं. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आणि तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण बरोबर असेल तर तुमचा फॉर्म हा व्हेरीफाय केला जातो आणि तिथल्या तिथे तुम्हाला एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट प्रोव्हाइड केले जाते. आता त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवरती तुम्हाला एक स्टॅम्प सुद्धा प्रोव्हाइड केला जातो की बाबा ह्याचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय झालेले आहेत. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जी पण मुलं ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात त्याच मुलांना हा स्टॅम्प मिळतो. ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात त्यांना हा स्टॅम्प मिळत नाही. ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला फक्त एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट मिळत असतं जे कॉम्प्युटराइज जनरेटेड असतं. आता कॉम्प्युटराइज जनरेटेड असल्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला स्टॅम्प वगैरे मिळत नाही. बट जी पण मुलं ऑफलाईन व्हेरीफाय करतात त्याच मुलांना रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवर हे स्टॅम्प मिळत असतं. एकदा तुम्हाला स्टॅम्प आणि रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट मिळालं त्यात तुम्हाला समजून जायचं आहे की तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत, जो पण तुमचा फॉर्म आहे हा सगळा तुमचा व्हेरीफाय झालेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा जर आमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल किंवा आमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर. सो बघा, जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही काही मिस्टेक केली असेल किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला ते डिस्क्रिपन्सी सांगतात की नक्की तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे, तुम्हाला काय करेक्ट केलं पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म हा अनलॉक केला जातो. म्हणजे परत तुम्ही त्याच्यामध्ये एडिट करू शकता. जी पण तुम्ही मिस्टेक केली आहे ही तुम्ही करेक्ट करून तो फॉर्म तुम्ही रिसबमिट करू शकता. एकदा तुम्ही फॉर्म रिसबमिट केला त्याच्यानंतर परत तुम्हाला त्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑफलाईन व्हेरीफाय करून घ्यावे लागतील. तर ही सगळी प्रोसेस आहे तुमची ऑफलाईन व्हेरिफिकेशनची. ऑफलाईन व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला स्वतः ऑफलाईन स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे सगळे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. घरी बसल्या बसल्या तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत कारण की तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड हे सिलेक्ट करताय. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल नक्की ई स्क्रुटिनी मोड म्हणजे काय आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड म्हणजे काय. आता नक्की ह्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण बघूया की ई स्क्रुटिनी मोड म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे ॲडव्हान्टेजेस नक्की काय आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये किंवा FC सेंटरमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागत नाही. घर बसल्या तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातात. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जावं लागत नाही. बट ह्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे की ह्याच्यामध्ये ना तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी खूप टाईम लागतो. कारण की बघा, आपले जे डॉक्युमेंट आपण व्हेरिफिकेशनला देतो तर हे सगळे आपण ऑनलाईन देतो. आता ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला वाटत असेल की आपले डॉक्युमेंट एका दिवसामध्ये व्हेरीफाय होतील तर तसं होत नाही.
ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी खूप टाईम लागतो. मी लास्ट इयरला बघितलं आहे की भरपूर मुलांचे डॉक्युमेंट्स 3-4 दिवस किंवा 5 दिवस व्हेरीफाय होत नाहीत. 5 दिवसानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन होत असतं. म्हणजे 5 दिवस त्यांना पेंडिंग ठेवतात की बाबा तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आहेत की नाही झाले आहेत हे मुलांनाच कळत नाही. तर त्याच्यामुळे तुमचे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये थोडा टाईम लागतो. 5 दिवस सुद्धा लागू शकतात, 6 दिवस सुद्धा लागू शकतात. आता जर तुमचं लक असेल तर त्या केसमध्ये तुमचं एका दिवसामध्ये पण तुमचं डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होऊन जातं. ह्याच्यामध्ये सीड सेलची पण काय चुकी नाही. ॲक्च्युली काय होतं की भरपूर मुलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन चूज करत असतात. त्याच्यामुळे जे पण स्क्रुटिनी सेंटर आहे त्यांच्याकडे भरपूर सारे फॉर्म्स येतात ऑनलाईन व्हेरीफाय होण्यासाठी. आणि हे सगळे स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुमचे जेवढे पण फॉर्म आहेत हे सगळे ऑनलाईन व्हेरीफाय करतात की 1 बाय 1 ओपन करून बघतात. तर त्याच्यामुळे त्यांना टाईम लागतो. सो त्याच्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन व्हेरीफाय चूज करत असाल तर त्या केसमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे मोस्टली लवकर व्हेरीफाय होणार नाहीत. तुम्हाला 3 ते 4 दिवस तुम्हाला वेट करावे लागेल. मोस्टली तुम्हाला 6 किंवा 7 दिवस सुद्धा वेट करावं लागू शकतं तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन व्हेरीफाय होण्यासाठी. आणि सेकंड डिसएडव्हान्टेज आहे की जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक असेल किंवा जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही पण मिस्टेक असेल तर ती मिस्टेक एका डिस्क्रिपन्सीच्या फॉर्ममध्ये एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला लिहून दिली जाते. म्हणजे तुम्हाला लॉग इनमध्ये जस्ट एक स्टेटमेंट लिहून दिलं जातं नक्की तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे ना हे खूप टेक्निकल लँग्वेजमध्ये पण असतं. ह्याच्यामध्ये काही मुलांना लगेच समजत सुद्धा नाही की आपल्या फॉर्ममध्ये नक्की मिस्टेक काय आहे. आता हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन असल्यामुळे तुम्ही त्या तिकडे स्क्रुटिनी सेंटरला पण विचारू नाही शकत नक्की आमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे. कारण की ते तिकडे तुम्हाला पूर्ण लिहून दिलं जातं आणि हे तुम्हाला समजावं लागतं की नक्की तुमच्या फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे आणि ह्याच्यामध्ये नक्की तुम्हाला काय करेक्ट करायचं आहे. सो हे ह्याकडे एक डिसएडव्हान्टेज आहे. बट जे जर आपण फिजिकल स्क्रुटिनी मोडचं बघितलं तर फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तसं नसतं. जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही पण मिस्टेक असेल, जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय चूज केल्यामुळे जे पण तुमचे मिस्टेक्स आहेत हे लगेच तुम्हाला समोर सांगितले जातात. त्या तिकडे एक ऑफिसर असतात जे तुम्हाला ओरली सांगतात की बाबा हां ह्या इकडे तुमची ही मिस्टेक आहे, ह्या फॉर्ममध्ये तुम्ही ह्या इकडे एक मिस्टेक केली आहे, ही मिस्टेक तुम्ही ह्याच्या अशी करेक्ट करू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत लगेच बोलून त्याच्याकडे तुम्ही तुमची मिस्टेक येते त्याकडे समजून घेऊ शकता. बट ऑनलाईनमध्ये तसं नाही आहे. ऑनलाईनमध्ये जस्ट तुम्हाला एक स्टेटमेंट येतं त्याच्यामधूनच तुम्हाला ह्या इकडे ओळखावं लागतं. आता फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये अजून एक ॲडव्हान्टेज आहे ते आहे फास्ट व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्ही जर ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज करत असाल तर त्या केसमध्ये तुमचे डॉक्युमेंट हे एका दिवसामध्ये व्हेरीफाय होऊन जातात. कारण की तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही डॉक्युमेंट्स हे ऑफलाईन व्हेरीफाय करायला जाता. आता त्या तिकडे तुमच्या समोरच सगळे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय होतात आणि लगेच तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करून देत असतात. त्या तिकडे ऑनलाईनसारखा टाईम नाही लागत. म्हणजे 2-3 दिवस असा टाईम लागत नाही. तुमचे डॉक्युमेंट्स घेतात लगेच तुमच्या समोर व्हेरीफाय करतात, सगळं बरोबर असेल व्हेरिफिकेशनचा स्टॅम्प देऊन तुमचे डॉक्युमेंट्स हे परत तुम्हाला रिटर्न केले जातात. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 तासांमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होत असतात. तर त्याच्यामुळे ऑफलाईनमध्ये हे फास्ट व्हेरिफिकेशन आहे. म्हणजे एका दिवसामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होत असतात. बट ह्या इथे फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये एक डिसएडव्हान्टेज सुद्धा आहे. डिसएडव्हान्टेज असं आहे की सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑफलाईन व्हिजिट करावं लागतं. म्हणजे इन केस कोण मुलगा असं असेल ज्याच्या जवळपास कुठलेही स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन सेंटर नाही आहे, खूप लांब आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला लांब ट्रॅव्हल करायला लागू शकतं. आता भरपूर केसमध्ये असं पण होतं की मुलांना लांब ट्रॅव्हल करायचं नसल्यामुळे ते ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी जातात. सो तुम्ही तसंही जाऊ शकता. जर तुमच्या स्क्रुटिनी सेंटर जवळपास नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा करू शकता. बट ह्यामध्ये अजून एक डिसएडव्हान्टेज सुद्धा असा आहे की तुमच्यासोबत स्कॅम सुद्धा होऊ शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. भरपूर सारे स्क्रुटिनी सेंटरवाले असे असतात की तुमच्याकडनं ID घेतात, तुमचा पासवर्ड घेतात, तुमचा ॲप्लिकेशन ID घेतात. आता हे सगळे तुमचे डिटेल्स घेतल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये ते छेडछाड करत असतात. आता ह्याच्यामध्ये काय नक्की छेडछाड करतात की तुमच्या जेव्हा ऑप्शन फॉर्म सुरू होतो, ऑप्शन फॉर्ममध्ये काय की जेव्हा तुमची कॉलेजची लिस्ट अपलोड करायची जेव्हा ते पिरियड सुरू होतो तर त्या केसमध्ये ते कॉलेजवाले तुमचं ऑप्शन फॉर्म हे स्वतः भरून टाकतात. ते तुम्हाला कॉल करून विचारतात की बाबा तुमच्याकडे OTP आला आहे, हा OTP इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही आम्हाला OTP द्या. मग तुम्ही तो OTP घाई गडबडीमध्ये दिल्यानंतर तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये ते पूर्ण झोल करून टाकतात आणि पूर्ण तुमचं ऑप्शन फॉर्म बिघडवून टाकतात. त्याच्यामध्ये काय करतात की ते स्वतःचं कॉलेजचं नेम एकदम पहिल्या नंबरला ठेवतात. त्याच्याने काय होतं की त्याच कॉलेजमध्ये तुमचं ऑटो फ्रीज होतं आणि तुमच्याकडे दुसरं ऑप्शन राहतच नाही. तुम्हाला कंपल्सरी त्यांच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. तर त्याच्यामुळे असे काही स्कॅम्स होतात. सो त्याच्यामुळे जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जात असाल तर असे काही स्कॅम्सपासून तुम्ही सावध राहा. जर ते ऑफलाईन व्हेरिफिकेशन सेंटरमध्ये असं तुम्हाला बोलले की तुम्हाला ID आणि तुमचा पासवर्ड देणं हे गरजेचं आहे, त्याच्यानंतर आम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकत नाही, तर त्यांना सांगा की तसं काही नाही आहे. कारण की सीड त्यांनी आपल्याला पूर्ण एक नोटीस प्रोव्हाइड केली आहे. त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे की तुम्हाला
कुठलेही तुमचे डिटेल्स त्यांच्यासोबत शेअर करायचे नाही आहेत. परत दुसरी गोष्ट अशी पण आहे की काही सेंटर्स म्हणजे काही स्क्रुटिनी सेंटर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे स्वतःकडे ठेवून देतात. तुम्हाला सांगतात की आता तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, हे डॉक्युमेंट्स आता आमच्याचकडे तुम्हाला ठेवावे लागतील, तुमचे ॲडमिशन झाल्यानंतर हे डॉक्युमेंट तुम्हाला परत दिले जातील असं पण तुम्हाला सांगू शकतात. तर तसंही चालत नाही. एक तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरला अधिकार नाही आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट परमनंटली त्यांच्याकडे ठेवायचा. तुम्ही जर ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जात असाल तर जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे जस्ट तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी द्यायचे आहेत. एकदा तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झाले तर तुमचे डॉक्युमेंट जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हे परत तुम्हाला घेऊन यायचे आहेत, तुमच्या घरी रिटर्न घेऊन यायचे आहेत. तुम्हाला परमनंटली त्या कॉलेजमध्ये सबमिट करायचे नाही आहेत. सो त्याच्यामुळे असे काही स्कॅम्स आहेत ते तुमच्यासोबत होऊ शकतात. सो ह्याच्यापासून तुम्ही सावध राहा. आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की नक्की बेस्ट कोणतं आहे, नक्की ऑनलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे की ऑफलाईन व्हेरिफिकेशन बेस्ट आहे, नक्की तुमच्यासाठी कुठलं बेस्ट आहे. तर हे भरपूर साऱ्या केसेसमध्ये मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक असेल, म्हणजे जर तुम्हाला वाटतंय की बाबा ह्या डॉक्युमेंटमध्ये आपली मिस्टेक आहे, ह्याच्यामुळे आपल्या फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी येऊ शकते, एरर येऊ शकतो, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनला जा. ऑफलाईन व्हेरिफिकेशन का बोलतोय, कारण की जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये छोटीफार काही मिस्टेक असेल आणि जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनला गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सर सांगतात, ते मॅडम किंवा सर असतील ते तुम्हाला सांगतात की बाबा ह्या इकडे तुमची मिस्टेक आहे, ही तुम्हाला करेक्ट करायला पाहिजे. मग तुम्ही त्याच्याकडे त्यांना थोडंफार सांगून तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. तुम्ही त्यांना बोलू शकता की ह्याच्याकडे मी अपडेट करायला टाकलंय, ह्याला थोडा टाईम लागेल. सो थोडंफार त्यांना कन्व्हिन्स करू शकता. बट ऑनलाईनमध्ये तसं होत नाही. ऑनलाईनमध्ये तुम्ही कोणासोबत बोलूही शकत नाही, त्या स्क्रुटिनी सेंटरच्या ऑफिसरसोबत, त्या सरांसोबत तुम्ही बोलू नाही शकत, कारण की सगळी प्रोसेस तुमची ऑनलाईन होते. तर त्याच्यामुळे जर तुमचे काही मिस्टेक वगैरे असेल तुमच्या फॉर्ममध्ये किंवा कशामध्ये डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जा. बट जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सगळं काही करेक्ट असेल, जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा पूर्ण करेक्ट फिल तुम्ही केलेला असेल, तुम्ही कॉन्फिडंट आहात की तुमच्या फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक नाही आहे, तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, त्याच्यामध्ये पण काही मिस्टेक नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही बिंदास ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. बट ऑनलाईन व्हेरिफिकेशनला तुम्हाला व्हेरीफाय होण्यासाठी, तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होण्यासाठी थोडा टाईम तुम्हाला लागू शकतो. 3, 4, 5, 6 दिवस तुम्हाला लागू शकतात. सो जर तुमच्याकडे पेशन्स लेवल असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. बट ॲट दी एंड हे पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे, नक्की ऑनलाईन व्हेरिफिकेशन घ्यायचं आहे की ऑफलाईन व्हेरिफिकेशन घ्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. दोन्ही मेथड बेस्ट आहेत. जर तुम्हाला फास्ट व्हेरिफिकेशन पाहिजे असेल, एका दिवसात तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय व्हायला पाहिजे असतील, देन आय वुड रेकमेंड की तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी जाऊ शकता. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर त्याची फीडबॅक मला कॉमेंटमध्ये नक्की द्या, म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला समजवायचा ट्राय करतोय हे तुम्हाला समजतंय की नाही. त्यासोबत जर काय अजून सजेशन असतील, पुढच्या व्हिडिओचे काही टॉपिक्स तुम्हाला पाहिजे असतील की तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, तर ते सुद्धा टॉपिक मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करेन त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. त्यासोबत जर तुम्हाला ह्या कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. लिमिटेड सीट्स आहेत, ऑफर मी 30 ठेवलेली आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. 2 हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.